राजधानी दिल्ली आणि हरियाणा सीमेजवळ आता भूकंपाचे तीव्र झटके जाणवल्याचं कळतं आहे। दिल्ली हरियाणा सीमेजवळ झज्जर जिल्ह्यामध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवलेत आणि या भूकंपाचा केंद्रबिंदू झज्जर पासून सुमारे 10 किलोमीटर उत्तरेला होता। या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर 4.1 इतकी नोंदवण्यात आली आहे। सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाहीये। वित्तहानीची माहिती समोर आलेली नाहीये। मात्र भूकंपानंतर स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली। काही ठिकाणी लोक घराबाहेर पडले। प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे आणि भूकंपाच्या धक्क्यानं राजधानी दिल्ली हादरली आहे। पहाटे 4 वाजता दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले। 7 ते 10 सेकंद हे भूकंपाचे धक्के जाणवले। तर भूकंपामुळे दिल्ली एनसीआर मध्ये भीतीचं वातावरण आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमच्या दिल्लीतल्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्या बरोबर जोडल्या गेल्यात। उर्वशी, दिल्लीमध्ये 7 ते 10 सेकंदाचे भूकंपाचे धक्के जाणवल्याचं कळतंय, काय नेमके आणखी तपशील आहेत? तीव्रता जी आहे ती 4.1 अशी होती आणि लोकांना तिथे भीतीचा वातावरणही निर्माण झालं, कारण की 7 ते 10 सेकंड हे खूप थोडंसं एक नॉर्मल टाइम पेक्षा जास्त असतं। त्या सगळ्यांच्या ह्याच्यात बघितलं तर हरियाणा सीमेजवळ जे झज्जर जिल्हा आहे तिथे ते जे आहे ते केंद्रबिंदू होता हे समजतं आहे आणि त्याची तीव्रता इतकी मोठी होती आणि पुढे तिथेच बघितलं तर नुसतं सीमेजवळ नाही तर दिल्ली एनसीआर च्या पण काही भाग आहेत जिथे हे धक्के जाणवले गेले आणि त्या परिसरात भूकंपाचे धक्के जे आहेत जाणवले गेले। अद्याप आता सध्या कोणतीही जीवित किंवा वित्तहानीची माहिती समोर नाही आली आहे। मात्र प्रशासनाकडून सगळी जी तिकडचा जो सिनेरिओ आहे, परिस्थिती जी आहे त्याच्यावरती लक्ष ठेवलं जाते। ठीक, उर्वशी धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। उर्वशी खोना आमच्या दिल्लीतल्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या। तर भूकंपाच्या धक्क्यानं आज राजधानी दिल्ली हादरली। सकाळी 9 वाजता म्हणजे काही मिनिटांपूर्वीच हे भूकंपाचे धक्के जाणवलेत आणि 4.1 रिक्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता नोंदवली गेली आहे।